आज आपण उपवास स्पेशलमध्ये बनवतो आहे छान खमंग आणि तितकेच कुरकुरीत असे हे साबुदाण्याचे थालीपीठ। मस्त काहीतरी वेगळ्या चवीमध्ये आणि झटपट होणारे हे साबुदाण्याचे थालीपीठ कसे बनवायचे ते बघूया। नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। इथं मिक्सर जार घेतलेला आहे, त्यात 1 वाटी शेंगदाणे टाकून घेते आहे। हे कच्चे शेंगदाणे वापरते आहे। त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। आता आपण हे जाडसर वाटून घेतलेलं आहे। हे जाडसरच वाटायचं म्हणजे थालीपीठमध्ये याची चव खूप छान लागते। त्यानंतर एक मोठा बाउलमध्ये 1 वाटी भिजलेला साबुदाणा टाकून घेते आहे। त्यात अर्धा चमचा जिरं, 1 चमचा चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ आणि मिक्सरमधून काढून घेतलेलं वाटण सुद्धा टाकून घेते। यात आता बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर, जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर वापरत नसणार तर ती स्किप करा। त्यानंतर इथं 2 उकडलेले बटाटे अशा प्रकारे चुरून घेते आहे। तुम्ही इथं किसून वापरले तरी सुद्धा चालतील। तर आता हे सर्व पदार्थ आपण मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे। थोडंसं चोळलं तर आपोआप याचं एक बाइंडिंग तयार होतं। बघू शकतात इथं एक मस्त असा गोळा तयार झालेला आहे। आता आपण याचे एका साईजमध्ये असे पटापट बॉल्स बनवून घेतलेले आहेत। आता एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्यावर एक छोटंसं ताट असं उलटं करून घ्यायचं आहे। थालीपीठ करतो आहे तर मी ह्या पद्धतीने बनवते। आता यावर मी एक कॉटनचा कापड ओला करून ठेवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला साबुदाण्याची टिक्की घ्यायची आहे आणि त्याला थोडंसं हाताला पाणी लावून व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हलक्या हाताने प्रेस करायचं आहे। अगदी जोरात प्रेस केलं तर या थालीपीठाला क्रॅक पडू शकतात, तर हलक्या हाताने आपल्याला हे प्रेस करायचं आहे। जास्त बारीक आणि खूप जाड असं ठेवायचं नाही, मध्यम ठेवायचं आहे, जसे आपण इतर थालीपीठ करतो त्याप्रमाणेच। तर बघू शकतात इथं हे व्यवस्थित थालीपीठ बनून तयार झालेलं आहे। इकडे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता, तर त्याला तेल लावून घेते। तेल लावून झाल्यानंतर आपल्याला लगेच हे थालीपीठ उचलून यावर टाकून घ्यायचं आहे। तर मी इथं कापड अशा प्रकारे उचलून डायरेक्ट तव्यावर उलटा टाकून घेते आहे। कापडवरून हे थालीपीठ अगदी इझिली निघतात। तर आता कडेने आणि वरून थोडंसं तेल लावून घेते आणि साधारण 5 मिनिटं लो फ्लेमवर आपण हे थालीपीठ शिजवून घेणार आहोत। तर मी इथं झाकण झाकून घेते। 5 मिनिटानंतर बघू शकतात हे हलकंसं शिजलेलं आहे। आता आपण याला पलटून घेऊया। आता आपण पुन्हा याला झाकणार नाही आहेत, पुन्हा कडेने तेल सोडते आणि हाय फ्लेमवर आता दोघं साईडने हे छान खमंग कुरकुरीत होतात तोपर्यंत शेकून घेऊया। अतिशय सुंदर हे थालीपीठ कमी वेळेत बनून तयार होतात। काहीतरी वेगळं म्हणून हे थालीपीठ या उपवासाला तुम्ही नक्कीच बनवू शकतात। तर मस्त हे कुरकुरीत असे साबुदाण्याचे थालीपीठ दिसत आहेत। तर बाकीचेही मी पटकन बनवून घेतलेले आहेत। हे साबुदाण्याचे थालीपीठ तुम्ही उपवासाच्या चटणीसोबत नक्कीच एन्जॉय करा। तर कशी वाटली ही साबुदाणे थालीपीठची रेसिपी हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा। भेटूया नवीन रेसिपीसोबत।